आणि रद्द पण त्यांनीच करायचे। हा खूप मोठा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्र्याकडून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्र्याकडून शिजला जातो। एकनाथ शिंदे साहेबांचं नाव मी 3 वर्षानंतर पहिल्यांदा याच्यात घ्यायला लागलो। त्याचे कारण पण तसेच आहे, तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की काय काय सत्यता आहे, काय काय नाही। आम्ही शिंदे साहेबांवरती माया किती करायची, त्यांच्या लोकांवरती किती करायची, आम्हाला सुद्धा काही क्षमता आहे। कारण क्षमता काही रूल त्यांनी सुद्धा पाळले पाहिजेत, नुसते मराठ्यांनीच पाळता कामा नाहीयेत म्हणून। आणि याच्यात सगळ्यात मोठा वाटा फडणवीस साहेबांचा आणि त्यांच्या मंत्र्यांचा आहे की मराठ्यांविषयी जो कट रचला गेला, प्रमाणपत्र रद्द व्हावेत म्हणून। जे राज्यात कालपासून जे धुमाकूळ चाललाय ना, जरांगे पाटलाचं आंदोलन, त्याच्यातून कुणबी प्रमाणपत्र मिळाले आणि प्रमाणपत्र केला, माझ्या मराठा समाजाचं वाटोळं करण्याचं काम सरकार कसं करतंय हे मी तुम्हाला सिद्ध करून देणार आहे। नुसतं बोलणारच नाहीये तर ते मी मग त्याच्यात भाजपमधला मराठा सुद्धा आला। त्यांनी सुद्धा लक्षात घ्यायचंय, तुम्ही ज्या पक्षाला वाढवताय ना त्या पक्षात तुमचे सुद्धा पोरं काम करतायत। तुमच्या पोरांचं शिक्षणात आणि नोकऱ्यात कसं वाटलं, निवडून मराठ्यांकडून यायचं सरकारनं, मोठं मात्र त्यांनी व्हायचं। येऊस तर पाय सोडायचे नाही निवडून येऊस तर, आणि एकदा त्याच्यावरती बसलं की मराठ्यांचा घात करायला सुरुवात करायचं। 5 वर्ष त्यांच्या ध्यानात नाहीये। ठीक आहे, एखादी गलती मराठ्याकडून झाली असेल तुम्हाला निवडून। ज्योती दहीहंडेचं जे प्रकरण आहे, माझं म्हणणं आहे तुम्ही यांचे कायम रद्द करा, काही हरकत नाही। त्या राजकारणामुळे आमच्या लाखो पोरांचं वाटोळं होऊ नये, मी ते समर्थनच करत नाहीये। मला शिक्षण नोकरी ही महत्वाची आहे पोरांसाठी, माझ्या समाजाचे पोरं सुधाराव। पण हे तुम्ही वाजविलं म्हणून मला या विषयावर बोलायची गरज आली, सरकारने वाजविले म्हणून मला या विषयावर बोलायची गरज पडली। नसता यांचे प्रमाणपत्र रद्द केले असते, यांना तुम्ही राजकारणात तिकडं काही केलं असतं तरी मला याच्यात बोलायचं पण नव्हतं, मला गरज पण नाही। मी खरं ते सांगतो जाहीरपणानं, कारण इथं एक निवडून येईल पण त्या गावातल्या हजारो पोरांचं वाटोळं होणार आहे, त्या गावच्या जिल्ह्यातल्या लाखो पोरांचं वाटोळं होणार आहे, म्हणून मी तिकडे ओढतच नाही। पण आता हे ताणून ताणून तुम्ही मुद्दाम तिथं आणलंय, पण होय नाही म्हणून तुम्ही हे काम केलं। आता हे काम कुणी केलंय, आता मी आधी तुम्हाला क्लिअर सांगतो नंतर बाकी सांगतो। आता ही जी ज्योती दहीहंडेचा विषय आहे ना, ह्यो असा आहे, ऐका।